हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची इथे मस्त अशी सुरुवात झाली होती. नेहमी सवयीप्रमाणे बाहेर येऊन पाहिलं, आपण म्हणतो ना सूर्याचं तोंड पाहणं, दिवसाचं तोंड पाहणं. तर त्याच्यासाठी न चुकता फ्रेश झाले की बाहेर येते आणि पाहते सकाळचे जे मॉर्निंग वाईब्स असतात तर ते खूप छान वाटतं. वातावरण एकदम थंड असतं. येणाऱ्या जाणाऱ्या एक दोन माणसांची वर्दळ असते तर ती पाहायला भेटते. तर मी 2-3 दिवस सांगितले की 4 दिवसांची सुट्टी होती आणि ती संपली होती. तर आता इथे आंघोळ केली होती, केस धुवायचे होते आणि रात्रीच तेल लावून ठेवलं होतं. आजचा ब्लॉग सकाळपासून सुरू केला होता. आता कशासाठी, कुठे जायचं होतं दिवसभरामध्ये ते पुढे सांगेलच, पण त्याच अगोदर इथे सकाळची आवरण्याची गडबड. थोडासा गोंधळच उडतो जेव्हा डायरेक्टली 4 दिवसाची सुट्टी थांबते आणि घरामध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा. आणि काल त्याला फ्रीज साफ केलं होतं. भाजीचं एक मोठं डोक्यामध्ये टेन्शनच होतं. फक्त अर्धा टॅमॅटो होता, बाकी सर्व फ्रीज जे आहे तर खडखडीत मोकळं होतं. तरी पण म्हणले पुन्हा एकदा चेक करून बघावं कुठं काही भेटतंय का. आणि इथं हा माझा गजर किती हळू उठण्याचा प्रयत्न केला, न चुकता मागून लगेच उठतो. एकदम हळू उठते की थोडासाही आवाज झाला नाही, पण तिला कसं समजतं काय माहिती, लगेच उठून मागे बसते. तर आता इथे तिची झाली होती किरकिर सुरू. माझा एक प्रयत्न असतो की तिला समजायला नको, ॲटलिस्ट माझा नाश्ता तरी तिच्या उठण्याच्या अगोदर होऊ दे, पण असं होत नाही, तिला बरोबर समजतं. तर आता इथे घेतला होता नाश्ता करण्यासाठी. तर कालच्याला मी गेले होते ज्या मॉलमध्ये, परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी म्हटले जवळच मॉल झालेला आहे. तर तिथे गेल्यानंतर एक ओळखीची फ्रेंड भेटली. ती म्हटली आज मॉलचं ओपनिंग आहे तर ये म्हणून. तर म्हटले चला, बोलवलं आहे आवडीने, आणि शिवाय एरियातच आहे, कुठं लांब जायचं आहे तर त्याच्यासाठी तिकडे जायचं होतं. म्हणून इथे माझी सकाळचीच चालली होती धावपळ आवरण्यासाठी की जाऊन येऊ, काय आहे तिथे कसं आहे सगळं बघू. जेव्हा मी गेले होते तेव्हा ओपनिंग काही झाली नव्हती, फक्त जे समोरील शटर आहे ते उघडण्यात आलं होतं. म्हणून लगेच तिथं पाहण्यासाठी गेले. सासूबाई म्हटलं की तिथे मॉल लागलेला आहे, पण आज खास करून ओपनिंग होती तर तिकडे जाण्यासाठी निघाले. म्हणून ते माझी धावपळ गडबड चालली होती आणि शिवाय लवकरच बोलवलं होतं. तर म्हणून चाले इथं एक साईडला मी आता नाश्ता करण्यासाठी घेतला होता. आदल्या दिवशी जी मी थोडीफार खरेदी केली होती त्याच्यामध्ये वांगी आणली होती, तर 2-3 राहिली होती, तर तीच इथे एक साईडला भाजण्यासाठी आणि एक साईडला भाकरी. चपात्यांचं पीठ बाजूला मळून ठेवलं होतं, कारण म्हटलं चपात्या सासूबाईंना करायला सांगेल आणि मी भाकरी करून घेते. बाहेर कपड्यांचा पण खूप जास्त ढिगारा होता, तर तो पण धुवायचा होता म्हणून, आणि त्या घरातल्या घरात चपात्या करू शकतील. तरी ते भाकरी झाल्या. एक साईडला टमॅटोची चटणी. दुसरं पुन्हा असं आलेलं चॅलेंज म्हणा, टेन्शन म्हणा डोक्यामध्ये. जेव्हा मी कालच्याला गेले होते तेव्हा ती फ्रेंड मला म्हटली की तू इथे जॉब करशील का. आणि मी परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की एकदम 2 मिनिटाच्या किंवा हाकेच्या अंतरावरती म्हटलं तर तो मॉल झालेला आहे आणि खूप सारे सेक्शन आहे तिथं काम करण्यासारखे. म्हणजेच इवन सेलिंगपासून तर तिथे बिलिंग करणं, अकाउंटंट, मॅनेजमेंट, ह्या सर्व गोष्टी. आणि तिथे वेकेन्सी चालू होतं. मला काही याची आयडिया नव्हती, एवढं काम झालं. तर आतमध्ये सर्व बंद, सेटर बंद करून कोण मालक काय ह्या गोष्टीचा आयडिया नव्हती, त्यामुळे प्रश्नच नाही आला. पण योगायोगाने तिथे गेले आणि ती भेटली. तर ती म्हटली बघ येत असेल तर ये म्हणून, छान आहे, पेमेंट पण चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती. म्हणजे थोड्या दिवसांनी आरवीला समजायला लागलं तर आरवी लगेच येऊन मला ते भेटून पण जाऊ शकते एवढ्या हाकेच्या अंतरावरती. पुन्हा डोक्यामध्ये प्रश्न की काय करावं, कसं करावं, जाऊ की नको जाऊ, नेहमीचे पडलेले प्रश्न. फक्त एकच गोष्ट आडवी येते, जॉब तर करायचा आहे त्यामध्ये काही प्रश्न नाही, पण एकच प्रश्न की आरवी लहान आहे, होईल की नाही होईल. तरी पण म्हटले बघू, जॉबचं बघेल तेव्हा बघेल, आपलं पहिलं ओपनिंगला तर जाऊन येऊ, कसं आहे काय आहे आतमध्ये, कसं स्टाफ आहे, सिस्टीम कशी आहे इथले सर्व. आणि इथे आता मी आले होते, साडी वगैरे वेअर केली, मस्तपैकी तयार झाले आणि त्यासाठी येण्यासाठी निघाले. तर तिथे गेल्यानंतर पण मी सांगितलं की मी ब्लॉग वगैरे करते ह्या सर्व गोष्टी. तर इथं होत्या तर त्या मॅडम होत्या, तर त्यांना पण ते सांगत होते. तर त्या मला विचारत होत्या कशा संदर्भात ब्लॉग असतात असं तसं. तर त्यांनाही सांगितलं की ब्लॉग कशा संदर्भात असतात. ब्लॉगमध्ये मी आणि माझी जी सासूबाई आहेत तर त्यांची बॉन्डिंग दाखवणं, दोघांचं रिलेशन कसं असावं, ह्या सर्व गोष्टी ह्यांनाही तेच सांगितलं. सर्वांना छान वाटलं ऐकून आणि आवडीने सर्वजण रिस्पॉन्ससुद्धा देत होते येण्यासाठी. हाय 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 सर, वीडियो बनाएगी कल, एडिट करके कल बनाऊंगी, रात को जाके एडिटिंग करूंगी. सही है. उसने दिखाया अपने वीडियो. आता का तिथे असणाऱ्या सर्व वस्तूंकडे फेरफटका मारावा म्हटले. खूप सुंदर सुंदर छान अशा वस्तू होत्या. म्हणजेच आपल्याला लागणाऱ्या घरामध्ये डस्टबिनपासून ते इवन एकदम अशा अट्रॅक्टिव्ह वस्तू. तर मी तिथे पहिल्या पाहत होते की काय आहे काय नाही. तर वेगवेगळ्या शेपमध्ये लहान मुलांची खेळणी, म्हणजे
जेवढ्या हव्या तर तेवढ्या सर्व गोष्टी, हे बकेट्सचे पूर्ण सेट, तर सर्व पाहिलं आणि फायबरमध्ये आणि शिवाय सर्वात बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट ब्रँडचे. तर इथे मी ते सर्व पाहत होते. एखाद्या दिवशी जेव्हा मी जाईल तर तेव्हा पूर्णपणे तिथं काय काय मटेरियल आहे तर ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. होतं असं की त्या दिवशी ओपनिंग होते, त्यांचे सारे फ्रेंड होते किंवा त्यांची फॅमिली मधले सर्व लोक आले होते आणि आपण तिथं व्हिडिओ काढणं वगैरे पटत नव्हतं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की काढू की नको, एखाद्याला आवडेल नाही आवडेल, पण त्यांची परमिशन घेतली आणि त्यांच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केली होती मी ते. तर एक गोष्ट छान वाटते की जेव्हा मी कुठे जाते आणि सांगितलं जातं की मी ब्लॉग करते किंवा माझा यूट्यूब चॅनल आहे, सर्वांना ऐकण्यासाठी खूप छान वाटतं, म्हणजे थोडंसं डिफरंट वाटतं. आता माझ्या माहितीप्रमाणे जेवढं माझ्या ओळखीमध्ये किंवा आसपास मी अजून तरी कोणाला पाहिलं नाही कोणी यूट्यूबर आहे किंवा कोणी इन्स्टावरती व्हिडिओ करते. त्यामुळे इथं सर्वांना थोडंसं युनिक वाटतं की नक्की काय करते ह्या सर्व गोष्टी. त्यामुळे मी सर्वांना सांगत होते आणि सर लकोय वगैरे पण छान होते, तिथले मॅडम पण छान होत्या आणि स्टाफ पण छान होता. तर तोच पाहण्यासाठी पण गेले होते, ओपनिंगसाठी पण गेले होते, म्हणून थोडंसं इथं फिरत सुद्धा होते. पुन्हा डोक्यामध्ये विचाराचं चक्र जे म्हणतो तर ते सुरू झालं होतं. तर मी सांगितल्याप्रमाणे जायचं तर आहे, पण एक थोडासा पडलेला प्रश्न म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्या की अशा वेळेस काय करता, कारण की बघणाऱ्यामध्ये एखादी तरी अशी लेडी असेल की आपल्या लहान बाळांना ठेवून घरी जाते, तर तुम्ही कसं हँडल करता, कसं मॅनेज करता, आज मला तुमच्याकडून समजून घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर मी डायरेक्टली आली होती आता इथे घरी. मी ओपनिंगला जाऊन सासूबाईंनी काय काय मेनू केला आज काय माहिती. काय केलं? सांबर. आज फ्रायडे मार्केटची भाजी कोणी आणली? थी ना. क्या क्या लाए? अंडी, मेथी, शेपू, पालक, भेंडी. फ्रूट में क्या क्या लाया है? बटाटा, कांदा, वांगी. फ्रूट मध्ये कलिंगड आहे, संत्री आहे. ते हे आणले ठेवाय त्याच्यासाठी मी खास. दुर्ड असतं ना त्या टाइप मध्ये. आणि साडी आज त्यांनी वेअर केली, कशी वाटते नक्की सांगा. ब्लाऊज वगैरे छान वाटतोय. तर तिथे खूप साऱ्या अशा लेडीज भेटल्या गेल्या, म्हटल्या मी सासूबाईंना ओळखते किंवा तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे, असं खूप साऱ्या जणी भेटल्या. तर छान वाटलं, आजचा दिवस मस्त गेला. तिथं भाजी निवडून पण ठेवली वाटते बाबू. आल्यावरती थोडीशी फ्रेश झाले, थोडंफार आवरायचं होतं, ते आवरायलासाठी घेतलं आणि आता इथे घेतलं होतं जेवण करण्यासाठी. किती दिवसानंतर असं झालं असेल की सोबत जेवण, नाही तर किती दिवस झाले एक जण झालं का दुसरं असं जेवणाचं चालेल, सोबत जेवण काही होत नव्हती. तर सासूबाईंना सांगितलं दिवस कसा गेला काय गेला. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारखे जे भेटायला येणार होते, खूप साऱ्या लेडीज अशा भेटायच्या की ताई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. आता कित्येक जागी असं होतं की मी कुठे गेले की असं विचारतात की तुम्हाला कुठंतरी पाहिलंय, तुम्ही इथे राहत होते का तिथे राहत होते का. मग त्यांना सांगावं लागतं की कदाचित तुम्ही मला मोबाईलमध्ये पाहिलेलं असू शकतं. तर मग त्यामुळे म्हणतात हां तेच म्हणतो की कुठंतरी पाहिलं होतं. असं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. किती पैसे भेटतात काय भेटतात किती कमवते ह्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की ॲटलीस्ट आपल्याला थोडीफार का होईना लोक ओळखायला लागले ते, आणि ते आवर्जून कुठे गेल्यानंतर ओळख देतात. तर जेवण करत असताना मी तिथलं डिस्कशन चाललं होतं कसं आहे काय आहे तिथली सिस्टीम, आणि तेच पाहण्यासाठी गेले होते. तर मिस्टरांना पण विचारलं, तर मिस्टरांना सर्वात महत्त्वाचा बेस्ट पॉईंट म्हणजे तिथं हे वाटला की तिथं जवळ आहे सहज, आणि सर्वात की जेवणाची जी सुट्टी असते टिफिन घेऊन जाण्याची वगैरे गरज नाही, मी तिथून सहज इझिली घरी येऊ शकते जेवणासाठी. तर आता इथे भांडी घासून झाले, सासूबाईंनी तोपर्यंत इथं झाडून वगैरे काढलं. तर मी म्हटलं की नेहमी तुम्ही मला विचारत असता काय करावं किंवा ताई कसं. तर आता 4 दिवस सारवी आजारी होती तुम्ही पाहिलं. तर जेव्हा आपण कामाला जातो, कोणीही जॉब करणारे असेल तर त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तर आपण अशा वेळी कसं हँडल करतो मुलांना किंवा काय, की दुखणं म्हटलं तर 1-2 दिवसात फार फार तर आपण 1 दिवस ऑफ घेऊ शकतो, जॉबला जाण्यापासून सुट्टी घेऊ शकतो. कारण मी आता आरवीची कंडिशन बघितली, कंटिन्यू आजारी असल्यानंतर लहान मुलं चिडचिड करतात. तर अशा वेळी काय करावं लागतं, सोडून जाणंही होत नसेल, कारण मी पहिलं थोडं जायचं म्हटलं तरी जीवावर येतं, बापरे आरवी राहील का आजारी, ह्या सर्व गोष्टी. तर अशा वेळी तुम्ही कसं हँडल करता, म्हणजे मला सुद्धा थोडीशी आयडियल, घरची माणसं तर असतात किंवा मला थोडंसं स्वतःला मेंटली स्ट्रॉंग केलं की काय पाहिजे असं वाटायला लागले. तर बघू काय होतं, उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तिथं असणाऱ्या सरांना ते म्हटलंच होतं यायचं असेल तर येऊ शकता, छान आहे. आणि पुन्हा एवढ्याजवळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी तिथे विचारून घेतलं की मला सुट्टी भेटेल का पुढच्या महिन्यामध्ये, माझ्या भावाचं लग्न आहे. तर ते म्हटलं हो फक्त 1-4 दिवस अगोदर सांगा. तर तो एक टेन्शन होता, तोही सॉल्व्ह झाला होता. तिथून आल्यानंतर मस्त त्यांनी आम्हाला रिटर्न एक गिफ्टसुद्धा दिलं. तिथून मी काही छोटी मोठी खरेदी केली तर ती पण दाखवते तुम्हाला. काय काय सामान आणलं तर ते दाखवते. काही फारसं नाही आणलं, थोडंच आणलं. आणि हे गिफ्ट मध्ये भेटले, पहिला दिवस असल्यामुळं त्यांनी सर्व असणाऱ्या तिथे लेडीजला स्टाफला गिफ्ट दिले. हे
सर्वात पहिलं नजर गेली तर ह्याच्यावरती, ह्या टक्कूवरती. कारण तुम्ही आरवीचा पहिला टक्कू पाहिला, तो तिला बड्डेला आला होता. त्याची अवस्था काय झाली हे बघा, पूर्ण लुळा म्हणतो ना आपण तसं झालं, त्याला काही राहिलंच नाही. पण इतकी आवडीने घ्यायची ना हा. आणि आता हा नवीन आणलाय. क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची ह्याच्या तुलनेने. कारण गिफ्ट म्हणजे कसं कोणी शेजारी वगैरे असतात ते तेवढं क्वालिटी नाही, एकदम क्वालिटी चांगली आहे, मजबूत आहे आतून. आणि न्यू टक्कू आरवी. अजून दाखवते. हे पहिलं डोक्यात आलं. त्याच्यानंतर हे मस्त ग्लास साबणासाठी घेऊन आले, मस्त शेप आहे स्ट्रॉबेरी. यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल होते, तर हे एक आणलं. त्याच्यानंतर एवढे आणली फळं ठेवण्यासाठी. कारण फळं मी आणायची तेव्हा इथे तिथे पडायचे, त्यामुळे हे घेऊन आले. आणि आरचा फॅन कुठे होतो छोटासा, कशात नाही ते मेरीचे. हा फॅन तुम्हाला गरम झालं ना का स्वयंपाक करताना संध्याकाळी काळजी पण करत नाही डायरेक्ट आहे ना रे. इकडे काम करत कोण संध्याकाळचा स्वयंपाक तुम्हाला करायला लागणार ना, मग तुम्ही असं करायचं. तर हवा घेत बसायचं. हे आणलं, छान आहे ना कलर पण, खूप मस्त मस्त डिझाईन. क्वालिटी सर्वात महत्वाची, खूप सुंदर एकदम. डिझाईन पण खूप छान आहे. गोल मध्ये, चौकोनी मध्ये, वेगवेगळ्या शेप मध्ये होते. आणि कलर सुद्धा दोन तीन आखाडी. स्किन कलर पण मला जास्त आवडला, पिंक कलर. तर आता फळं आणायची. आमच्या आईचा टक्कू पाहिला का, हे दाखवती. आमच्या आईचा न्यू टक्कू पाहिला का कोणी, नवीन नवीन. इकडे चला तुम्ही दिसत नाही. नवीन नवीन टक्कू. आम्ही विचार ना मला, छान आहे का. आरवीची माझ्या तब्येत बरी नाही, झोप आली ग. अरे दोघींनी बघितली. चला चला जरा टक्कू घ्या. आता गिफ्ट वस्तू काय भेटली दाखवती. थांबा बघू आपण गिफ्ट दाखवू आपल्याला मम्माला काय दिलंय. मला साबणाचं पण खूप आवडलं, खूप सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह असं. ऍक्टिव्ह थोडं असं जाड जाड आहे. आता हे आम्हाला भेटलं गिफ्ट मध्ये. हे घ्या तुम्हाला गिफ्ट. वाव, कप, काचेचे कप आहेत, एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि शिवाय हे फर्स्ट गिफ्ट मध्ये भेटले बघा. दिसतंय की नाही काय, ते सगळं व्हाईट व्हाईट असल्यामुळे ना प्लास्टिक नाही. तर मी ते सासूबाईंना दाखवत होते की तिथे गेलेल्या ना रिटर्न गिफ्ट म्हणून हे कप भेटलेले. तर खूप छान क्वालिटी सुद्धा, आणि त्यांना मस्त दिसायला अट्रॅक्टिव्ह सुद्धा होते. तर मी दिवसभर तिथं होते तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अरे, जेव्हा मी तिथे असताना कित्येक लेडीज अशा होत्या की फक्त एकच विचारायला येत होत्या की वेकेन्सी आहे का, कामाला मुली वगैरे पाहिजे नाहीत का, लेडीज पाहिजे नाहीत का. कोण अकाउंटंटसाठी येत होतं, कोणी बिलिंगसाठी येत होतं, कोण सेलिंगसाठी येत होतं. म्हणजे प्रत्येकाला कामाची गरज होती. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे, लोकांना समजा एवढी कामाची गरज आहे आणि आपल्याला समजा स्वतःहून संधी येते तर आपण का नाकारावी, किंवा का प्रत्येक वेळी काहीतरी, हे अंगकावडूपणा म्हणतात ना, तर तसं होतंय माझं की काहीतरी रिझन दाखवणं. श्रीकांतचं लग्न आहे किंवा घरातलं कसं होणार, काय होणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सासूबाईंची पूर्णपणे तयारी असते की मी तुला हेल्प करीन, घरातलं सर्व आवरेल, ॲटलिस्ट तू नाश्ता करून गेली तरी. आणि एवढं जवळ कुठे भेटणार आहे, तर त्यांचंसुद्धा हेच म्हणणं होतं. म्हणून म्हटलं कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा. तर त्याचा मी रात्रभरच विचार करतो. त्याने मला झोपसुद्धा आली नाही. तरी आता रोडीचं पहिलं ओपनिंग केलं. जी आणलेली टोकरी होती त्यामध्ये आणलेली सर्व फळं लावून ठेवली, आणि त्यात फ्रायडे मार्केट. तर सासूबाई फळंसुद्धा घेऊन आलेल्या होत्या, भाजी घेऊन आलेल्या होत्या. तर त्यांचं आता इथे तीच लावण्याची गडबड चालली होती. ठेवता ते लावून सर्व निवडून ठेवले काय लवकर. बरं आवरलं एकट्यानं एवढं आवरलं. हे सकाळ पुढायची आता वेळ झालाय. असंच ठेवतोय बाबू, ते थंड आहे, तुला ताप आलाय. हे बघा, तो वांगी, टोमॅटो, फ्लावर, काकडी. बरं आलं, काकडी आणली, भेंडी, गवारी. आणि बाबू ते थंड नाही खायचं बाबा. तू आजारी की नाही, आजारी पडशील. चल ठेवून दे. चला ठेवून द्या. गुड गर्ल. चला आता औषध प्यायचं.
घ्यायची सकाळी वाट ठेवली. हे त्याच्यावर टाकायचं. हे पण फ्रीज मध्ये ठेवा. त्याचा तुकडा घ्या. औषध द्यायचंय ना. औषध कुठे ठेवले ते नाही. आरवी तू लिपस्टिक का लावली तिला कोणी दिली. तिथं नाही आरवीचे औषध ते म्हणतात दादाला विचार. तुम्ही म्हणताय मम्मीला विचार. सारा संसार. ही तर या दोघं मायलेकांचा चाललेला गोंधळ. ते म्हणायचे मम्मीला विचार, मम्मी म्हणायची दादाला विचार. ह्यामध्ये मीच कन्फ्यूज झाले. म्हटले ते ह्या दोघांचं होऊ दे डिस्कशन, तोपर्यंत ते मी फ्रेश घेऊन घेते. कारण मी दुपारच्या टाईममध्ये नव्हते म्हणून त्या दोघांपैकी एकानेच औषधं दिली होती. एकमेकजण एकमेकांवरती टाकत होते. आता इथे फ्रेश होण्यासाठी घेतलं होतं. सर्वांची डिस्कशन केलं. सर्वांची हीच इच्छा आहे, जर तुला पुढच्या महिन्यामध्ये लग्नासाठी सुट्ट्या देत असेल तर तू जॉईन होण्यासाठी काही हरकत नाही. म्हटले बघू विचार करून काय होतंय. आणि आता इथे औषध देण्यासाठी घेतले होते. आरवी आता बऱ्यापैकी कव्हर व्हायला लागली. फक्त एक थोडासा तापाचा अंग असल्या म्हणतो ना, अंग तिच्यामध्ये ताकद नाही तेवढी, असं थोडीशी गळाल्यासारखं होतं. तर लोटून असते थोडी आणि खेळते पण म्हणा. तर आता इथे लिपस्टिक लावली होती तर मी तिला तेच विचारत होते, काही नाही काही. आणि आरवीसुद्धा राहते घरामध्ये, जवळच आहे. मधल्या टाईममध्ये मी आले 1 तासाची सुट्टी असल्यानंतर सहज तिच्यासोबत सुद्धा इझिली मला टाईम स्पेंड करायला वेळ भेटू शकतो. मी आता औषध घेते. माझी सर्व कामं आवरून झालेत. मी पण झोपलेत. खूप जास्त पाय दुखायला लागले आज. आणि आता पुढे जास्त काही बोलत बसत नाही. ब्लॉग डायरेक्ट इथंच एंड करते. भेटूया पुढच्या एक छानशा अशाच ब्लॉगमध्ये. एखादा छानसा ब्लॉग घेऊन भेटेल. बाय बाय, गुड नाईट. आरवी बाय. आरवीचा मूडच नाही आहे ना. आरवी सुकली. बाय नाही म्हणणार. बाय. लिपस्टिक कोणी लावली आता कशी होतात घेतली. लिपस्टिक कोणी लावली म्हणजे लगेच होतात. बाबा लिपस्टिक कोणी लावली इथे. बाबा तिला अजून एक नवीन लिपस्टिक आणायची. हाय का. आता आवाज निघला. पप्पा अजून तिला 2 लिपस्टिक आणायच्या. अरे पाय. पप्पा तुम्ही लिपस्टिक आरवीला नाही आणणार, मम्माला आणणार आहे का. पाती. हा बापा दिसती का नाही. हसती लिपस्टिक म्हणले हसती लिपस्टिक म्हणले हसती है ना. बाय बाय बाय. तू बाय म्हटलं पप्पा लिपस्टिक देणार. तू नाही तर नाही. चला बाय, गुड नाईट.